प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी बच्चू कडू यांची प्रकृती खालावली, त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रहार पक्षाच्या वतीने काळे झेंडे दाखवणार असा इशारा सुद्धा दिलेला आहे। त्याच अनुषंगाने प्रहारच्या कार्यकर्त्यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलेला आहे। तर प्रहारचे महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा आहे। माननीय पालक आपला मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला अडवण्याचा आमचा प्रयत्न राहील, नाहीतर त्यांच्या सभेमध्ये कसा गोंधळ घालता येईल याचाही प्रयत्न राहील। त्यामध्ये त्यांचं लक्ष आमच्या आंदोलनाकडे वेधण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील। हो, काळे झेंडे दाखवून आम्हाला निषेध व्यक्त करायचा आहे, कारण की गेल्या 4 दिवसापासून माननीय बच्चू कडू हे उपोषणाला बसलेले आहेत व त्याची कुठल्याच प्रकारे दखल घेतली जात नाहीये। त्याच पद्धतीने आम्ही ते आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। नजर कैदेत आहे सध्या मी, पण अजून पिक्चर संपला नाही, पिक्चर अजून बाकी आहे।